नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव सिरियलचा आज आपण दुसरा एपिसोड बघणार आहोत. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे आता सखी तिच्या आईला भेटण्यासाठी आलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की तिच्यासाठीच ही सगळी पार्टी केलेली आहे, म्हणून असं तिला वाटत असतं, म्हणून ती आलेली असते. तर आता इकडे जी काही सरकार असते म्हणजे तिची आई असते, ती आता तिला जवळ घेते आणि जोरात तिचा हात दाबत तिला म्हणत असते की आज ही ना सखीज कन्स्ट्रक्शनला ना म्हणजेच माझ्या कंपनीला 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याची ही पार्टी आहे. कळलं तुला? तुझ्यासाठी काही नाहीये आणि आता आली आहेस ना, तर आता स्माईल कर, अजिबात असं रडकत तोंड करून इथे उभा राहू नको. असं म्हटल्याबरोबर सखीला खूपच वाईट वाटत असतं. तिला इतकं वाईट वाटतं की ती इतक्या आनंदाने घरून आलेली असते की तिच्या आईने तिच्यासाठी हे सगळं केलेलं आहे, पण आता तिला बळजबरीने इथं येऊन आता ती स्माईल करायला सांगते. तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता जी तिची आई आहे ना सरकार, तिच्याबरोबर खूपच चुकीचं वागत असते आणि आता ती तिला तिकडे पाठीमागे जायला सांगते आणि म्हणते की आज ना माझ्या कंपनीला 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच मी ही पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे. आता असं म्हटल्याबरोबर सगळेजण मीडियावाले आता टाळ्या वाजवतात. तर आता ती म्हणते की अजून एक योगायोगाने ना आजचा दिवस खूप स्पेशल आहे, म्हणजे ही जी माझी लाडकी मुलगी सखी आहे ना, तिचा सुद्धा आज वाढदिवस आहे, म्हणजे ती सुद्धा आज 21 वर्षाची झालेली आहे. आता असं म्हटल्याबरोबर पुन्हा आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता सखी मात्र खोटं हसण्याचं नाटक करत असते. तिची अजिबातच हसायची इच्छा नसते, पण तरीसुद्धा ती आता इथे हसण्याचं नाटक करत असते. त्यावेळेस आता नंतर सरकार म्हणत असते की मला ना अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मुंबईतल्या ना सगळ्यात मोठ्या कन्स्ट्रक्शनचं काम आहे ना, ती आपल्या कंपनीकडे आलेलं आहे, म्हणजे सखी कन्स्ट्रक्शन करणार आहे ते काम. आता असं म्हटल्यानंतर सखीला मात्र खूप राग येत असतो ह्याचा, पण बाकीचे जे प्रेक्षक असतात त्यांना मात्र खूप छान वाटत असतं. तर आता इकडे केक कट करायचा असतो, पण दुसरीकडे आपण पाहतोय की ही जी मीनाक्षी काकू आहे ना, ती आता देवाच्या समोर आलेली असते, गणपती बाप्पाच्या समोर आलेली असते आणि हात जोडते आणि म्हणत असते की गणपती बाप्पा, ह्या लोकांचं ना सगळ्यांचं खूपच वाटोळं कर, त्यांना अजिबात सुखात ठेवू नको. ही खूप साधी सरळ दाखवलेली मीनाक्षी काकू खरं तर खूपच आगाऊ आहे. ती म्हणते की मला कंटाळा आलेला आहे असं वागून, पण ना ह्या लोकांचा सत्यानाश झालेला ना मला बघायचा आहे, त्याच्यामुळे ना मी रोज हे असं नाटक करत आहे. पण ना देवा, तुझ्याकडे एवढीच विनंती आहे, ह्या लोकांचं वाटोळं होऊ दे. तर आता मग दुसरीकडे आपण करण्यासाठी आता केक आलेला असतो. तर आता ती सखीला सांगत असते की सखी, हा जो केक आहे ना तुझ्या हातूनच आपण कट करूया. पण सखीला अजिबातच इच्छा नसती ती केक कट करण्याची, पण तरीसुद्धा आता ती नाईलाजाने आता केक कट करण्यासाठी जायला सांगते तिला तिची आई, पण आता ती काही जातच नाही. तर आता ती खूपच रागात बघते, पण सखी काही तिथून हलतच नाही. तर ती म्हणते की काय ना, माझ्या मुलीला ना सगळीकडे मीच लागते. आता हे सगळं मीडियावाल्यांपाशी आता तिचं नाटक चालू असतं. ती म्हणते की माझ्या मुलीला ना मीच लागते सगळीकडे आणि आता त्याच्यामुळे आता हा केकसुद्धा ती एकटी कापणार नाहीये, तिच्याबरोबर आता मीच हवी आहे तिला, असं म्हणून आता ती जाते आणि सखीच्या जवळ जाते. आता सखीच्या जवळ गेल्यानंतर ती सखीकडे खूपच रागाने बघत असते, पण सखी काही तिचं लक्षच नसतं कशाकडे. तिला खूप वाईट वाटलेलं असतं की आईने हे काय केलेलं आहे, तिच्या कंपनीच्या पार्टीसाठी मला इथे बोलवलेलं आहे आणि मी मात्र अपेक्षा धरून बसले होते की माझी आई माझा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी मला इथे बोलवत आहे. तर आता ती केकच कट करत नसते, पण आता जी सरकार असते म्हणजे ती जी आई असते, ती बळजबरीने तिचा हात आता जोरात ओढते आणि खूपच जोरात तिचा हात दाबते. तिला दुखत असतं, पण तरीसुद्धा तिला काहीच पडलेलं नसतं. ती खूप जोरात तिचा हात दाबते आणि केक कट करते. आता केक कट केल्यानंतर त्या केकवरती सुद्धा आता सखीचं काहीच नाव वगैरे लिहिलेलं, म्हणजे बड्डेसाठी काही केक वगैरे तो नव्हता, तो फक्त आणि फक्त तिच्या कंपनीच्या सेलिब्रेशनसाठी होता. आणि केक कट करून तिला न भरवताच तिथून पुन्हा आता जाते आणि जे काही तिचं मोठे मोठे उद्योग आहेत ते सगळं आता इथे ती सांगत असते. आणि आता तसं म्हटल्याबरोबरच आता लगेचच ते सगळं झाल्यानंतर आता ती काहीतरी कंपनीचं दाखवायचं आहे म्हणून मीडियावाल्यांना सगळ्यांना आता ती तिकडे दुसरीकडे घेऊन चाललेली असते आणि सखीचा मात्र तिला काहीच विचार नसतो. सखी आता केकचा एक तुकडा घेते आणि आई असं चारायला जाते, पण आता जी काही तिची आई आहे सरकार, ती आता तिथून निघून जाते. ती अजिबात तिच्यापाशी थांबत नाही. सखीला खूपच वाईट वाटतं. आईने सुद्धा तिला केक भरवलेला नाही आहे याचं तिला खूप वाईट वाटतं. तर आता जो काही तिचा काका असतो तो आता परत येतो आणि म्हणतो की काय गं, तुला कळतंय की नाही, 21 वर्षाची झाली तरी तुला अजून अक्कल नाही आहे. त्यांना ना तुझ्यात काही इंटरेस्ट नाही आहे, तू त्यांना आवडतसुद्धा नाही आहे आणि त्याच्यामुळे ना
तू अजिबात त्यांच्या मागे मागे करू नको गं, अगं सुखाने जग आणि आम्हाला सुद्धा सुखाने जगू दे, असं म्हणून आता तो तिच्याशी खूपच असा रागाने बोलत असतो आणि तो तिथून निघून जातो. तर आता सखी म्हणत असते की नाही, माझी आई हट्टी आहे ना, तर मी 100 हट्टी आहे. आज मी तिच्याकडून माझं बड्डे विश करून घेणार म्हणजे घेणारच आणि ती मला विश करणार, असं म्हणून आता ती तिथून रागाने निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो की कान्हा आता आज जो काही भंडारा असतो त्याची तयारी करत असतो. तर ती दाभाडे काकू ज्या असतात त्यांना आता फोन आलेला असतो, पण आता ते कान्हाजवळ अजिबातच ते फोन रिसीव्ह करत नाहीत. तर आता त्या फोन उचलायला जातात, तर कान्हा आल्यामुळं कान्हा त्यांच्याशी बोलायला लागतो, पण आता त्याला म्हणतात की जा इथून. कान्हा म्हणतो की काय काय प्रॉब्लेम आहे का काकू, पण आता त्या काहीच बोलत नाही. त्या म्हणतात तुला जा म्हटलं नाही इथून, आणि असं म्हणून आता त्या कान्हाला आता हकलून लावतात. कान्हाला थोडासा डाऊट येतो म्हणून तो आता त्या काकूंकडेच बघत असतो. तर इकडे आता आपल्याला माहिती आहे तेजस्विनीचाच फोन आलेला असतो, म्हणजे सरकारचा फोन आलेला असतो आणि त्या सरकार म्हणतात की हॅलो, काय झालं, कधी तुम्ही चाळती खाली करणार आहात, मला तिथे माझं मोठा मॉल बांधायचा आहे मला, आणि लवकरात लवकर ती चाळ मला खाली झालेली पाहिजे, पैसे किती आहेत ते सगळ्यांना विचारा आणि मला सांगा, अशी आता ती धमकी दाभाडे काकूंना देत असते. दाभाडे काकू मात्र आता तिचं हे सगळं बोलून ऐकून घेत असतात. त्या खूपच घाबरलेल्या असतात की आता नक्की काय करायचं ते. दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता सखी गाडीमध्ये असते आणि गाडी चालवत असताना जे काही तिथे इव्हेंटमध्ये झालं ते तिला सगळं आठवत असतं की कशा प्रकारे तिच्या आईने तिला दाबून सांगितलं होतं की हा बड्डे तुझा इथे सेलिब्रेट होत नाही आहे, तर हे माझ्या कंपनीचं सेलिब्रेशन आहे. हे सगळं आता तिला गाडीत बसल्या बसल्या आठवत असतं. त्याचबरोबर ती ज्यावेळेस तिच्या आईला केक चारायला जाते त्यावेळेस तिची आई पाठीमागे सुद्धा बघत नाही. हे सगळे क्षण आता तिला आठवत असतात आणि ती खूप रडत असते. तिला काय करावं ते सुचत नसतं आणि तेवढ्यातच तिकडून आता कुल्फीचा फोन येतो आणि कुल्फी म्हणते की काय सखी दी, अगं काय झालं, काय गिफ्ट दिलं तुला सरकारांनी बड्डे विश केलं का, कशी होती पार्टी तिकडे, असं तर ती खूपच खुश होऊन आता विचारत असते सखीला आणि म्हणत असते की सखी दी प्लीज मला सांग ना तिकडे काय काय झालं. त्यावेळेस आता सखी म्हणते की नाही गं, काहीच नाही झालं तिकडे, मला खूप वाईट वाटते आता, असं म्हणून आता ती फोन ठेवून देते आणि आता ती म्हणते की नाही, आता ना आईला काहीही करून बड्डे विश करायलाच लावायला पाहिजे. म्हणून आता ती गाडी चुकीच्या दिशेने फिरवते, म्हणजे ज्या रॉंग साईडला ती गाडी घेऊन जाते आणि तिथे पोलिसांच्या गाडीला तिची धडक होते. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता सरकार तिच्या ऑफिसमध्ये आता फाईल चेक करत असतात आणि तिथे एक माणूस असतो फाईल घेऊन आलेला असतो, तर तो तिथेच थांबलेला असतो. तर तिला ती खूपच राग येतो, ती त्याच्याकडे रागानेच बघते, तर तो तिथून निघून जातो. आता ती म्हणते की येस, हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर आहेत आणि ही सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावरती होणार आहे. एकदा का त्या बिंडोक सखीची सही झाली की हे सगळी प्रॉपर्टी माझी होणार आहे, असं आता ती स्वतःच्याच मुलीला म्हणत असते. काय नक्की आहे याच्यामध्ये आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आहे. तर तिथे तो तिचा दीर येतो आणि आता तो म्हणत असतो की सखीचा फोन आलेला आहे, सखी पोलीस स्टेशनमध्ये आहे, असं म्हटल्याबरोबरच आता तिला खूपच राग येतो. आता ती फोन लावते तर तिकडून आता पोलीस म्हणतात की तुमची मुलगी आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तिचा ॲक्सिडेंट झाला होता पोलिसांच्या गाडीला. त्यावेळेस आता सखी मात्र हसत असते. तिला असं वाटत असतं की आता आई नक्कीच मला भेटायला येणार. आता सखी मोबाईल घेते आणि म्हणते की आई, आता तर तुला यावंच लागणार आहे, मला बड्डेचं तू विश केलं नाही ना, पण आता मला सोडवायला तू यावंच लागणार आहे, त्याशिवाय मी या पोलीस स्टेशनमधून बाहेर येणार नाही. आता तू बघ कशी काय येते ती. आता असं म्हटल्यानंतर इकडे सरकारला मात्र खूपच राग येतो. तिला असं वाटत असतं की ह्या सखीचं ना काय करावं काय नाही, तिला काहीच कळत नाही आहे. तर आता इकडे सखी वाट बघत बसलेली असते, अजून काही तिची आई आलेली नसते. तर तिथली ती पोलीस असते, ती म्हणते की मॅडम तुमची आई काही अजून आलेली नाही आहे आणि मला नाही वाटत ती येईल म्हणून. ती म्हणते की नका हो काळजी करू, येईल ती. आणि वाव कसलं भारी आहे ना हे पोलीस स्टेशन आणि ही वर्दी. माझी ना खूप इच्छा आहे पोलीस व्हायची, म्हणजे माझ्या बाबांची सुद्धा तशीच इच्छा होती आणि मी नक्की एक दिवस पोलीस बनेल. बघा तुम्ही, माझं ते स्वप्नच आहे, असं म्हणत असते आणि म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, माझी आई नक्कीच येईल. आणि मग तेवढ्यातच गाडीचा आवाज येतो, तर ती म्हणते की बघा आली माझी आई. तर आता इकडे आई आलेलीच नसते, तो जो तिचा काका असतो ना तोच आलेला असतो. आता काकांना पाहून सखीला खूपच राग येतो. आता जे काही डॉक्युमेंट असतात त्याचं काम तो करत असतो, तर सखी जाऊन बघते आणि तिची आई काही आलेलीच नसते. तर ती म्हणते की काका आई आलेलीच नाही आहे. त्यावेळेस तो म्हणतो की नाही, आणि काय येतील ग, अगं तुझं काय चाललेलं आहे, तू उद्योग करते आणि आमच्या सगळ्या कामात घराण्याला ते
विस्तारावे लागतात, काम सोडून आम्हाला इकडे यावं लागतं. तुझी आई तुझ्याशी काहीही बोलत नाही, तिला ना तुझ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे, त्याच्यामुळे अगं तू सुधर आणि स्वतःही नीट राहा आणि आम्हालासुद्धा नीट राहू दे. असा आता तो तिच्यावरती खूपच वैतागत असतो. तो म्हणतो की तुला मगाशी सांगितलं होतं ना, तुझ्या आईच्या लिस्टमध्ये तुझं नाव शेवटी, मला तर असं वाटतं नसलच, तिच्या लिस्टमध्ये तुझं नावच नाही आहे, असं म्हणून आता तो खूपच तिला वैतागून बोलत असतो. तर आता सखी रागाने आता तिथून निघून जाते आणि आता ती एकटीच आता तिकडे चाळीमध्ये चाललेली असते. रस्त्याने जाताना ना तिला आता खूप वाईट वाटत असतं की हे सगळं काय चाललेलं आहे, माझी आई माझ्याशी असं का वागत आहे. आणि ज्यावेळेस ती आता तिथे सखी सदन चाळमध्ये पोचते आणि तो पोस्टर पाहून तिला ते लहानपणीचे दिवस आठवतात. त्यावेळेस आता ती ज्यावेळेस छोटी होती त्यावेळेस ती तिथं गेलेली असते आणि म्हणत असते की अरे वा, माझ्या नावाची चाळ. आणि त्यावेळेस तिचे बाबासुद्धा असतात. तर ते म्हणतात की हो बाळा, हे ना आपण गरीब लोकांना राहण्यासाठी ते बनवलेलं आहे आणि त्याला तुझं नाव दिलेलं आहे. आणि आता सखी ते सगळं दृश्य बघत असते. त्यावेळेस ना तिची आई बाबा तिच्यावरती खूप प्रेम करत असतात आणि ते सगळं तिला दिसत असतं. तिची आई तिला खूप मायेने जवळ घेत असते आणि म्हणत असते की बाळा, मोठी झाली ना तरी तू याच्यासाठीच काम करायचं आणि तुला जर आयुष्यामध्ये काही त्रास झाला, काही कष्ट झाले तर ना तू इथे येऊन साईबाबांचा आशीर्वाद घेत जा. तुझ्या प्रश्नांची उत्तरं इथे साईबाबाला येऊन विचारत जा, तुला त्याची उत्तरं मिळतील, असं म्हणून आता ते सांगत असतात आणि ते सगळे क्षण तिला इथे आठवत असतात. त्यावेळेस आता सखी पुढे जाते आणि आता साईबाबाच्या मंदिरामध्ये जाते. खरं तर तिला खूप वाईट वाटत असतं ह्या सगळ्याचं, पण आता तिला साईबाबांना हे प्रश्न विचारायचेच असतात. तर आता ती जात असते. तेवढ्यात तिकडून कान्हासुद्धा फुलांची टोपली घेऊन जात असतो. तर आता त्याचा धक्का लागल्यामुळे ती जे सगळी फुलं असतात ना ती सखीच्याच अंगावरती पडतात. तर आता खूप छान असा इथं सीन झालेला आहे आणि नंतर सखीला तो सॉरी म्हणायला येतो, पण ती फुलं पडल्यामुळे जो काही त्याचा मित्र असतो ना तो त्याला म्हणत असतो की अरे उशीर झालाय, चल तू काय इथे बसलेला आहे. सखी मात्र खूप म्हणजे तिला असं थोडंसं वेगळंच फील झालेलं असतं की नक्की हे सगळं झालंय काय. आता इथे हिरो आणि हिरोईनची अजून एकमेकांबरोबर म्हणजे एकमेकांना अजून ते दिसलेले नाही आहेत, अजून तरी भेटलेले नाही आहेत. तर आता इकडे कान्हा तिला बोलायला जातो, पण आता त्याचा मित्र त्याला ओढून घेऊन जातो. ती पाठीमागे वळून बघते, पण आता तो पुढे गेलेला असतो. तर आता नंतर ती साईबाबांकडे जाते आणि साईबाबांना प्रश्न विचारत असते, साईबाबा का असं झालेलं आहे, माझी आई मला का मुलगी म्हणून मानत नाही आहे, का ती मला आई म्हणून देत नाही आहे, सरकार म्हणायला लावते, माझ्यावरती प्रेम करत नाही आहे. आज ना मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत. मी असं काय केलेलं आहे ज्यामुळे माझी आई माझ्यावरती इतकी रागवलेली आहे, मला माझ्या आईचं प्रेम मिळत नाही आहे. प्लीज साईबाबा, आज तुम्हाला याचं उत्तर मला द्यावंच लागेल, असं म्हणून आता ती साईबाबांकडे आता प्रश्नाचं उत्तर मागत असते. ती म्हणत असते की आजपर्यंत फक्त मी एका शब्दासाठी आईकडे विनंती करत असते की मला आई म्हणू दे, पण ती मात्र कधीच मला आई म्हणून देत नाही. सतत मला सरकार सरकार सरकार, मला कंटाळा आला आहे ह्या सगळ्याचा, असं आता ती इथे साईबाबांना म्हणत असते. आणि जे काही वरती ते डेकोरेशन केलेलं असतं तर त्याची दोरे आता इथे तुटायला लागलेली असते आणि त्याच्यामुळे ना गावकरीची जी कडची लोकं असतात ना त्यांना आता ते दिसणार आहे. तर आता ते जी गावाकडची म्हणजे शेजारची जे लोक असतात ना ते म्हणत असतात की अरे हे पोरी साईडला सर, ते वरचं झुंबर खाली पडणार आहे, असं म्हणून आता ते जोरात ओरडत असतात. पण सखीला काहीच कळत नाही, सखीला काहीच कळत नाही. इकडे कान्हासुद्धा आता खूप आश्चर्याने बघत असतो, ते पडणारच असतं. तेवढ्यातच आता कान्हा आपला पळत जाऊन सखीला वाचवणारच आहे. आणि आजचा एपिसोड आता येथेच संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की कान्हाने आता सखीला वाचवलेलं असतं, म्हणजे ते झुंबर असतं ते असं वरच्यावरच डेकोरेशनचं धरलेलं असतं आणि त्याने सखीला एका हाताने पकडलेलं असतं आणि सखीच्या डोळ्यावरती जे केस आलेले असतात ते सुद्धा तो फुंकर मारून बाजूला करत असतो. सखीला आता हे खूप छान वाटत आहे, कोणीतरी तिची काळजी घेत आहे. तेवढ्यातच तिकडून आता सरकार येतात आणि म्हणत असतात काय चाललंय असलं खोटं, काय चाललेलं आहे असलं नकली डेकोरेशन केलं, माझी मुलगी काय तुम्हाला कोण वाटली, कोणती, ती माझी मुलगी आहे. तर यावेळेस आता इकडे कान्हा म्हणतो की ओ, त्याच लोकांनी तुमच्या मुलीला वाचवलेलं आहे आणि असं काही बोलू नका. आता इकडे सरकारला मात्र खूप राग येत असतो त्याचा. दुसरीकडे आपण पाहतो की जी दाभाडे काकू असतात ना त्यांना आता गाडीमध्ये सरकार घेऊन जाते आणि म्हणते की हे घ्या पैसे आणि ही चाळ लवकर खाली करा. त्यावेळेस त्या म्हणतात की एवढ्या छोट्या पैशामध्ये आम्ही ही चाळ खाली करणार नाही आणि तिला खूप राग येतो. तर ती म्हणते की तुम्हाला कळलंय ना, मला नाही म्हटलेलं अजिबात आवडत नाहीये, म्हणून आता ती गळ्याला ओढणी बांधत असते. तेवढ्यातच तिकडून आता कान्हा येतोय
तर आता कान्हा हे सगळं बघेल का आणि त्याची ही चाळ वाचवेल का हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।